हॅलो फ्रेंड, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधील चॅप्टर सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण प्रामुख्याने ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज टू टॅन्जंट अँड नॉर्मल्स, डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर्स, ॲप्रॉक्झिमेशन, रोल्स थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन आणि मॅक्झिमा आणि मिनिमा हे टॉपिक बघणार आहोत. चालू वर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाने ॲप्रॉक्झिमेशन आणि रोल्स थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम हे दोन टॉपिक चालू वर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाने कमी केलेले आहेत. त्यामुळे आपण हे दोन पॉईंट स्किप करून बाकीचे जे राहिलेले पॉईंट्स आहे ते बघणार आहोत. पहिला जो पॉईंट्स आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये तो असणार आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. जॉमेट्री म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे. जॉमेट्री मीन्स सर्कल, स्ट्रेट लाईन, पॅराबोला, हायपरबोला हे सर्व जॉमेट्रीमध्ये येत असतात. आता या जॉमेट्रीमध्ये डेरिव्हेटिव्ह कसा यूज होतो ते आपण बघणार आहोत. समजा एखादे सर्कल घेतले आणि त्या सर्कलवरती एखादी टॅन्जंट ड्रॉ केली, तर आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करून टॅन्जंटचे इक्वेशन शोधू शकतो. टॅन्जंट मीन्स स्लोप. दिलेल्या आपण ज्या सर्कलवरती टॅन्जंट ड्रॉ केलेले आहे त्या टॅन्जंटचं स्लोप फाइंड करू शकतो. आपण त्या टॅन्जंटचा स्लोप फाइंड करण्यासाठी इथे डेरिव्हेटिव्हचा वापर करणार आहोत. एवढेच नाही तर दिलेल्या सर्कलवरती आपण एखादी परपेंडिक्युलर ड्रॉ केली त्या टॅन्जंटला, तर त्याचे इक्वेशन आपण ॲज अ डेरिव्हेटिव्ह यूज करून इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करणार आहोत. इथे आपल्याला प्रश्न दिलेला असणार आहे टू फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जंट. या पॉईंटमध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री या पॉईंटमध्ये आपल्याला एक कर्व दिलेला असणार आहे. एक जॉमेट्रीमध्ये एक स्ट्रेट लाईन किंवा एक कर्व दिलेला असणार आहे आणि त्या कर्ववरती एक टॅन्जंट ड्रॉ केल्यानंतर ॲट दॅट पॉईंट टॅन्जंट ड्रॉ केल्यानंतर त्याचे इक्वेशन फाइंड करणार आहोत. सिमिलरली त्या टॅन्जंटला एखादी परपेंडिक्युलर जर ड्रॉ केली तर त्याचे इक्वेशन आपण ह्या पॉईंटमध्ये शोधणार आहोत किंवा फाइंड करणार आहोत. वी नो दॅट बाय स्लोप पॉईंट फॉर्म्युला आपल्याला इन 11th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहोत. बाय स्लोप पॉईंट फॉर्म्युला काय आहे तो? बाय स्लोप पॉईंट फॉर्म्युला y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 हा आपल्याला बाय स्लोप पॉईंट फॉर्म्युला आहे. इथे m मीन्स काय असणार आहे? स्लोप. आता टॅन्जंटचे इक्वेशन जर दिलेलं असेल, आपण दिलेल्या कर्वला जर टॅन्जंट ड्रॉ केली तर त्याचा जो काही स्लोप असणार आहे तो आपण इथे टाकणार. त्यानंतर आपल्याला जे काही भेटणार आहे ते इक्वेशनला आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ टॅन्जंट. सिमिलरली नॉर्मल आपण ड्रॉ केलेले आहे, त्या टॅन्जंटला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे. त्या परपेंडिक्युलरचा त्या दिलेल्या टॅन्जंटला आपण जी काही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे तिचे इक्वेशन त्याचा जर स्लोप फाइंड केला आणि तो स्लोप आपण जर या स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये पुट केला तर आपल्याला ते जे काही इक्वेशन भेटणार आहे ते असणार आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल. आपल्याला इथे या पॉईंटमध्ये एक्झाम्पल असे विचारले जाईल की टू फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल. आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल फाइंड करण्यासाठी आपल्याला स्लोप ऑफ टॅन्जंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल हे दोन गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग स्लोप ऑफ टॅन्जंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल कसे फाइंड करतात ते बघूया. समजा एक कर्व घेतलेला आहे. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2. ह्या कर्वचं इक्वेशन आहे असं आपण अज्यूम करूया. दिलेल्या कर्ववरती एक टॅन्जंट ड्रॉ केली. ॲट दॅट पॉईंट घेतलेला आहे 2, 5. या पॉईंटला आपण एक टॅन्जंट ड्रॉ केली. सिमिलरली याच पॉईंटवरती आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, तर दिलेल्या कर्वचं इक्वेशन ऑफ टॅन्जंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असणार आहे ते फाइंड करायचं आहे. सो टू फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल ते कसे फाइंड केले जाईल ते आपण बघूया. बघा
आपण इक्वेशन काय घेतलं होतं, y इज इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2 हा कर्व घेतलेला आहे ॲट पॉईंट 2, 2 मीन्स एक्स कॉर्डिनेट असणार आहे 2 आणि वाय कॉर्डिनेट असणार आहे 5. आता या दिलेल्या इक्वेशनचे दिलेल्या कर्वचं आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट, बट वी नो दॅट बाय स्लोप पॉईंट फॉर्म्युला आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्म्युला माहीत आहे. काय आहे तो, y मायनस y1 इज इक्वल टू m1 इंटू x मायनस x1. बट वी हॅव टू गिवन दॅट, आपल्याला काय गिवन दिलेलं आहे, x1 y1, x1 कॉर्डिनेट आणि y1 कॉर्डिनेट आपल्याला गिवन दिलेलं आहे. x1 कॉर्डिनेट आहे 2 आणि y1 कॉर्डिनेट दिलेला आहे 5. x1 y1 ची व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूया. इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केल्यानंतर काय होणार, y मायनस y1 काय आहे 5, y मायनस 5 इज इक्वल टू m1 मीन्स स्लोप ऑफ टँजंट. आपल्याला माहीत आहे का स्लोप ऑफ टँजंट, नाही. इन ब्रॅकेट x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट. पण आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी आपल्याला m1 ची व्हॅल्यू माहीत आहे का, नाही. ती m1 ची व्हॅल्यू फाइंड करावं लागणार आहे. m1 मीन्स काय आहे, स्लोप. आता स्लोप कसा फाइंड करणार, बरोबर. तर दिलेल्या कर्ववरती आपण एखादी टँजंट ड्रॉ केली तर त्याचा स्लोप काय असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता इथे स्लोप कसा फाइंड करणार, बरोबर. तर दिलेला जो काही कर्व आहे, आपल्याला काय कर्व दिलेला आहे, इक्वेशन काय गिवन दिलं आहे, y इज इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2. हा जो काही कर्व दिला आहे, ह्या कर्वला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला. बघा कर्व काय दिलेला आहे आपल्याला, 2x³ मायनस x² प्लस 2. या दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटणार आहे आपल्याला, dy अपॉन dx इज इक्वल टू 2x³ डेरिव्हेटिव्ह काय होणार 6x² आणि मायनस साईन ॲज इट इज x² डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x आणि प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह 0. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहेत. आपला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर संपलेला आहे. मागच्या काही लेक्चरपासून आपण डिफरन्शिएशन चॅप्टर स्टडी करत होतो. आता तुम्हाला जो काही डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे तो फास्टली करत चालावं लागणार आहे. आता प्रत्येक वेळेस आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज झाला हे सांगणं शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर इथे दिलेल्या कर्वचं डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह भेटत आहे dy अपॉन dx इज इक्वल टू 6x² मायनस 2x. आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये ॲट पॉईंट x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू पुट करा. बघा dy बाय dx ॲट 2, 5 म्हणजे xची व्हॅल्यू 2 आणि y असेल तर yची व्हॅल्यू काय टाकणार आपण 5 आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये. बघा आलेल्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय आहे 6x² मायनस 2x. म्हणजे इथे आपण 2 व्हॅल्यू पुट करणार आहेत. एक्सची व्हॅल्यू काय आहे 2, कारण x कॉर्डिनेट काय दिलेला आहे आपल्याला 2 आणि y कॉर्डिनेट आहे 5. याचा अर्थ आपण आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत 2. 2ची व्हॅल्यू पुट करा. dy बाय dx ॲट 2, 5 इज इक्वल टू 6 इंटू x रिप्लेस बाय 2, 2चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 विच इज इक्वल टू 6 इंटू 2चा स्क्वेअर 4, 4 इंटू 6 24 आणि 24 मायनस 4 विच इज इक्वल टू 20. बघा आपला डेरिव्हेटिव्ह काय फाइंड झाला आहे 20. हा जो असणार आहे डेरिव्हेटिव्ह, ही जी काही व्हॅल्यू असणार आहे 20, ही असणार आहे आपला स्लोप ऑफ टँजंट. हा असणार आहे आपला स्लोप ऑफ टँजंट. याचाच अर्थ असा की आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये m1 ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. ती m1 ची व्हॅल्यू असणार आहे 20. यालाच आपण काय म्हणणार स्लोप ऑफ टँजंट. सो इक्वेशन सेकंड बिकम्स, इक्वेशन सेकंड काय दिलेलं आहे y मायनस 5 इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू आपण इथे पुट केलेली नाही त्यामुळे इथे डॅश ठेवलेला आहे इंटू x मायनस 2. इथे आपण आता m1 ची व्हॅल्यू म्हणजेच आलेला जो काही स्लोप आहे त्या स्लोपची व्हॅल्यू इथे पुट करणार आहोत. सो इक्वेशन सेकंड बिकम्स y मायनस 5 इज इक्वल टू स्लोप काय आलेला आहे 20 इंटू x मायनस 2.
आता या इक्वेशनला सॉल्व करूया. 20x मायनस 2 मायनस वाय मायनस 5 इज इक्वल टू 0. दॅट इज 20x minus y minus 2 minus 5 means minus 7 is equal to 0. This is your equation of tangent. यालाच आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ टँजंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट भेटलेला आहे. इक्वेशन ऑफ टँजंट भेटलेला आहे ते आहे 20x मायनस वाय मायनस 7 इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन असणार आहे त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहोत इक्वेशन ऑफ टँजंट. आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करण्यासाठी आपल्याला दिलेल्या कर्वला जो काही गिवन कर्व दिलेला असणार आहे त्या कर्वला डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला जो काही पॉईंट गिवन दिला आहे त्या पॉईंटची व्हॅल्यू आपण त्या दिलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये पुट केल्यानंतर जी काही व्हॅल्यू भेटणार आहे, बरोबर आहे. बघा आपल्याला कर्व काय दिलेला होता, 2x³ मायनस x² प्लस 2. या दिलेल्या कर्वला डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटतं dy/dx इज इक्वल टू 6x² मायनस 2x. या इक्वेशनमध्ये आपण ॲट पॉईंट 25 ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला स्लोप भेटणार आहे आणि तो स्लोप असणार आहे स्लोप ऑफ टँजंट मीन्स m1. तो स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू आपण इक्वेशन ऑफ स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट भेटणार आहे. नाउ सिमिलरली इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कसे फाइंड करणार? सो वी नो दॅट जर दिलेल्या कर्वला एखादी नॉर्मल ड्रॉ केली आणि नॉर्मल ही एक लाईन असेल, सो जर दोन लाईन किंवा टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्लोप, त्यांच्या स्लोपचे जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते नेहमी -1 असते. सो म्हणजेच m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. m1 हे टँजंटचा स्लोप असणार आहे आणि m2 मीन्स नॉर्मलचा स्लोप, म्हणजे जे काही टँजंटला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले असेल तिचा स्लोप असणार आहे m2 आणि दोघांच्याही मल्टिप्लिकेशन हे -1 आहे. याचाच अर्थ असा आहे की दोन्ही लाईनचा स्लोप हा रेसिप्रोकल असणार आहे. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल is y minus y1 is equal to m2 into x minus x1. आता m2 आलेला आहे इथे स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये, बरोबर आहे. इक्वेशनमध्ये काय आलं आहे, फक्त m1ची जागा m2ने घेतलेली आहे. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये काय बघत होतो, इक्वेशन ऑफ टँजंट, म्हणून m1 काय घेतला आपण, स्लोप ऑफ टँजंट. आता m2 मीन्स काय असणार आहे, स्लोप ऑफ नॉर्मल. का तर आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करणार आहोत, त्यामुळे इथे m2 काय असणार आहे, स्लोप ऑफ नॉर्मल. सो स्लोप ऑफ नॉर्मल आपल्याला इक्वेशन माहीत आहेत, m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. m1ची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे 20 आहे. सो m2 इज इक्वल टू -1/20. सो पुट दिस व्हॅल्यू इन given equation. So y minus 5 is equal to -1/20 into x minus 2. बघा x1 y1 तर आपल्याला गिवन दिलेला होता. x1 मीन्स 2 आणि y1 मीन्स 5. इथे फक्त काय आपण पुट केलेले आहे, m2 मीन्स स्लोप ऑफ नॉर्मल आणि स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे, -1/20. सो आलेल्या इक्वेशनला सॉल्व करूया. सॉल्व केल्यानंतर काय भेटणार आहे, 20 इंटू y minus 5 is equal to -1 into x minus 2. That is 20y minus 20 into 5 means 100, which is equal to -x minus plus 2. That is x plus 20y minus 100 minus 2 is equal to 0. That is x plus 20y minus 102 is equal to 0. And दिस इज युअर इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे असणार आहे आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करण्यासाठी स्लोप पॉईंट फॉर्म या इक्वेशनचा यूज करत आहोत. स्लोप पॉईंट फॉर्म हा आपण 11वीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत आणि तो स्लोप पॉईंट फॉर्मचा फॉर्म्युला आहे y minus y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. हा फॉर्म्युला खूप गरजेचा आहे विद्यार्थ्यांना. इथे ज्यावेळेस तुम्ही टँजंटचे इक्वेशन सॉल्व करणार असाल त्यावेळेस इथे जो काही तुम्ही स्लोप पुट करणार आहात तो स्लोप असणार आहे स्लोप ऑफ टँजंट
आणि ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करणार असाल त्यावेळेस यंग मीन्स असणार आहे तुमचा स्लोप ऑफ नॉर्मल. ठीक आहे. सो स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ टँजंट कसा फाइंड करता ते बघूया आपण. इफ अ टँजंट इज ड्रॉ टू दी कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, दिलेल्या फंक्शनवरती एखादी टँजंट ड्रॉ करा ॲट दॅट पॉईंट दिलेल्या कर्ववरती एखादी टँजंट ड्रॉ केली एखाद्या पॉईंट्सला. So, and this tangent makes an angle theta with positive direction of x-axis, then dy by dx at point x1 y1 is equal to slope of the tangent. बघा, समजा एखादा जो कर्व दिलेला आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा जो कर्व दिला आहे ह्या कर्वला आपण एखादी टँजंट ड्रॉ केली तर दिलेल्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह जे काही असणार आहे ॲट दॅट पॉईंट त्या डेरिव्हेटिव्हला आपण म्हणणार आहोत स्लोप ऑफ दी टँजंट. मागच्याच एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं आहे, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2x³ - x² + 2 हे इक्वेशन दिलेलं होतं. त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर आपल्याला जो काही पॉईंट्स दिलेला आहे त्याची व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे काही ॲन्सर भेटतं, जो काही डेरिव्हेटिव्ह येतो तो काय असतो, स्लोप ऑफ दी टँजंट. सिमिलरली स्लोप ऑफ दी नॉर्मल काय असणार आहे, दी नॉर्मल टू अ कर्व ॲट अ पॉईंट p of x1 y1 is a line perpendicular to the tangent at p and passing through the p. बघा, समजा एखादा कर्व आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि आपण त्याला एक टँजंट ड्रॉ केली, त्या टँजंटलाच परपेंडिक्युलर लाईन ॲट दॅट पॉईंट त्याच पॉईंटमधून जर पास होत असेल तर त्याचा स्लोप असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणणार, परपेंडिक्युलर मीन्स नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर. आणि त्याचा जो काही स्लोप असणार आहे तो असणार आहे स्लोप ऑफ नॉर्मल ॲट दॅट पॉईंट P इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट ॲट P. अँड वी नो दॅट स्लोप ऑफ टँजंट ॲट P मीन्स dy by dx ॲट दॅट पॉईंट, दॅट इज विच इज इक्वल टू -1 अपॉन dy by dx ॲट x1 y1. नाउ इक्वेशन ऑफ दी टँजंट. इक्वेशन ऑफ द टँजंट काय आहे, द इक्वेशन ऑफ द टँजंट टू द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲट पॉईंट p ऑफ x1 y1 इज, इक्वेशन ऑफ टँजंट काय असणार आहे बघा, y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट ॲट p इंटू x मायनस x1, दॅट इज y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय dx ॲट x1 y1 इंटू x मायनस x1. बघा, इक्वेशन ऑफ टँजंटचं इक्वेशन दिलेलं आहे, तुम्ही डायरेक्टही सॉल्व करू शकता. तुम्हाला जर सांगितलं फाइंड इक्वेशन ऑफ द टँजंट, तुमचा जर हा फॉर्म्युला लक्षात राहत असेल y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय dx इंटू x मायनस x1, हा असणार आहे इक्वेशन ऑफ टँजंटचा फॉर्म्युला. येथे तुम्हाला y1ची व्हॅल्यू, x1ची व्हॅल्यू आणि डेरिव्हेटिव्ह dy बाय dx ॲट x1 y1 ह्या 3 व्हॅल्यू पुट केल्यानंतर ते आलेले इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन ऑफ द टँजंट भेटणार आहे. सिमिलरली इक्वेशन ऑफ नॉर्मल, द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲट पॉईंट p ऑफ x1 y1 इज, दिलेल्या कर्ववरती एखादी नॉर्मल ड्रॉ केली तर तिचं इक्वेशन असणार आहे y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल ॲट p इंटू x मायनस x1. आणि आपण आत्ताच बघितलं आहे स्लोप ऑफ नॉर्मल ॲट p इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ दी टँजंट. सो दॅट इज y मायनस y1 ॲज इट इज विच इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे, -1 अपॉन dy बाय dx ॲट x1 y1 इंटू x मायनस x1. हे काय असणार आहे इक्वेशन ऑफ दी नॉर्मल. या इक्वेशन ऑफ नॉर्मलमध्ये y1 x1 आणि -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट या 3 व्हॅल्यू पुट केल्यानंतर आलेलं इक्वेशन जर सॉल्व केलं तर आपल्याला भेटणार आहे इक्वेशन ऑफ दी नॉर्मल. पुढे आपण एक्झाम्पल बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईलच ते. नाउ एक्झाम्पल, कर्व घेतलेला आहे y इज इक्वल टू 3x² मायनस x प्लस 1 ॲट पॉईंट 1 3. नाउ
डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या कर्वला डिफरेन्शिएट करा. डिफरेन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटेल dy बाय डी एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 6x मायनस साईन ॲज इट इज एक्सचं डेरिव्हेटिव्ह असेल 1 आणि प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0, कारण 1 हा कॉन्स्टंट आहे. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू 6x मायनस 1. dy बाय डी एक्स ॲट पॉईंट 13 इज इक्वल टू, बघा आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये पॉईंट एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 3 पुट करूया. सो dy बाय डी एक्स ॲट पॉईंट 13 इज इक्वल टू 6 इंटू 1 मायनस 1 इज इक्वल टू 5. dy बाय डी एक्स ॲट पॉईंट 13 इज इक्वल टू 5. हा असणार आहे आपला स्लोप ऑफ tangent. So therefore the slope of tangent at point 13 is 5. जी काही व्हॅल्यू आलेली आहे ती असणार आहे स्लोप ऑफ tangent. सो देअरफॉर द इक्वेशन ऑफ tangent इज, स्लोप फाइंड झाला म्हणजे आपलं इक्वेशन फाइंड झालं आहे का? नाही. सो देअरफॉर द इक्वेशन ऑफ tangent ने आपल्याला इक्वेशन ऑफ tangent माहीत आहे. काय आहे इक्वेशन ऑफ tangent? y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय डी एक्स इंटू एक्स मायनस x1, किंवा dy बाय डी एक्सलाच आपण असंही म्हणू शकतो स्लोप ऑफ tangent. सो देअरफॉर y मायनस y1ची व्हॅल्यू असणार आहे 3. पॉईंट दिलेला आहे ना आपल्याला, पॉईंट काय दिलेला आहे 1 3. एक्स कॉर्डिनेट काय दिलेला आहे 1 आणि y कॉर्डिनेट असणार आहे 3. सो y मायनस y1 मीन्स 3 विच इज इक्वल टू dy बाय डी एक्स. स्लोप ऑफ tangent जो आलेला आहे तो पुट करूया. स्लोप ऑफ tangent काय आलेला आहे 5. सो y मायनस 3 इज इक्वल टू 5 इंटू एक्स मायनस 1. दिलेले इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ tangent भेटणार आहे. सो 5x मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0. हे असणार आहे आपलं इक्वेशन ऑफ tangent. सिमिलरली द स्लोप ऑफ नॉर्मल इज ॲट पॉईंट 13 मायनस 1 अपॉन 5. स्लोप ऑफ नॉर्मल काय असणार आहे मायनस 1 अपॉन 5 बाय m1 इंटू m2 इज इक्वल टू मायनस 1. m1ची व्हॅल्यू काय असणार आहे 5. सो m2 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 5. सो स्लोप ऑफ नॉर्मल इज मायनस 1 अपॉन 5. सो देअरफॉर द इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y मायनस y1 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन dy बाय डी एक्स इंटू एक्स मायनस x1. दिलेल्या इक्वेशनमध्ये y1 x1 आणि dy बाय डी एक्सची व्हॅल्यू पुट करूया. सो व्हॉट वी गेट y मायनस 3 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 5 इंटू एक्स मायनस 1. आलेले इक्वेशन सॉल्व करूया. सो 5y मायनस 15 इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 1. सो देअरफॉर एक्स प्लस 5y मायनस 16 इज इक्वल टू 0. दिस इज युअर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे असणार आहे आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. नोट दॅट इक्वेशन ऑफ tangent at point p of x1 y1 is given by y minus y1 is equal to m into x minus x1, किंवा y minus y1 is equal to dy by dx at x1 y1 into x minus x1. हे इक्वेशन ऑफ tangentचं आहे. Similarly, equation of normal at point p of x1 y1 is given by y minus y1 is equal to m dash into x minus x1, where m dash means m dash is equal to 1 upon dy by dx at x1 y1. इथे मी m आणि m dash घेतलेला आहे. तुम्ही m1 m2 घेऊ शकता किंवा m किंवा m dash ही यूज करू शकता. Note that the normal is perpendicular to the tangent. The normal is perpendicular to the tangent. Normal ही नेहमी tangentला perpendicular असणार आहे. Hence, slope of normal at p will be negative, reciprocal of slope of tangent at p. So, यावरतीच आपण काही एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड द इक्वेशन ऑफ tangent and normal to the curve at the given point on it. Equation first, y is equal to 2x cube minus x square plus 2 at point 1/2 2.
आता दिलेल्या इक्वेशनचं, दिलेल्या कर्वचं आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. कर्व दिलेला आहे 2x³ मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि पॉईंट दिलेला आहे 1/2 2. एक्स कोऑर्डिनेट आहे 1/2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 2. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करूया. सो dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x³ मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट केल्यानंतर 2x³ डेरिव्हेटिव्ह असणार आहे 6x² मायनस साईन ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x प्लस 2 प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. सो dy/dx इज इक्वल टू 6x² मायनस 2x. सो देअरफॉर स्लोप ऑफ टॅन्जंट ॲट 1/2 2 इज, स्लोप ऑफ टॅन्जंट काय असणार आहे ॲट दॅट पॉईंटला. सो m इज इक्वल टू 6 इंटू 1/2 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1/2, दॅट इज m इज इक्वल टू 1/2. आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू 1/2 पुट केल्यानंतर आपल्याला स्लोप ऑफ टॅन्जंट भेटणार आहे आणि स्लोप ऑफ टॅन्जंट येत आहे m इज इक्वल टू 1/2. सो सिमिलरली स्लोप ऑफ नॉर्मल ॲट पॉईंट 1/2 2 इज m dash is equal to -2, that is -1 upon m, that means m dash is equal to -2. Slope of normal असणार आहे -2. So therefore equation of tangent is given by y minus 2 is equal to slope of tangent असणार आहे 1/2 into x minus 1/2. Therefore 2y minus 4 is equal to 2x minus 1 upon 2. दिलेले इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटणार आहे 4y minus 8 is equal to 2x minus 1. So therefore 2x minus 4y plus 7 is equal to 0. हे असणार आहे आपलं इक्वेशन ऑफ टॅन्जंट. इक्वेशन ऑफ टॅन्जंट फाइंड झालेलं आहे. इक्वेशन ऑफ टॅन्जंट आलेलं आहे 2x minus 4y plus 7 is equal to 0. Similarly, equation of normal is given by y minus 2 is equal to slope of normal. Slope of normal आलेला आहे -2 into x minus 1/2. So therefore y minus 2 is equal to -2x plus 1. So therefore 2x plus y minus 3 is equal to 0. हे असणार आहे आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. सिमिलरली सेकंड इक्वेशन बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे x³ प्लस 2x² मायनस 9xy इज इक्वल टू 0 आणि पॉईंट दिलेला आहे 2 1. सेम प्रिव्हियस प्रॉब्लेमसारखाच हाही प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करूया ॲट दॅट पॉईंट. सो सोल्युशन we have to given that x³ plus 2x² minus 9xy is equal to 0. दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. 3x² x³ डेरिव्हेटिव्ह असणार आहे 3x² प्लस 2. दिलेल्या कर्वमध्ये x² इंटू y आलेला आहे, त्यामुळे येथे आपण UV रूल वापरणार आहेत. 2 इंटू x² इंटू dy/dx plus y into derivative of x² minus 9 into x into dy/dx plus y into derivative of x is equal to 0. Therefore 3x² plus 2x² dy/dx plus 4y x minus 9x dy/dx minus 9y is equal to 0. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ y इंटू x² दिलेला आहे. सो 2 इंटू x² dy/dx प्लस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x. सो 4xy minus 9x as it is into dy/dx minus 9y is equal to 0. सो dy/dx कॉमन काढा. कॉमन काढल्यानंतर काय आपल्याला इक्वेशन भेटणार आहे 2x² minus
9xy into dy by dx is equal to 9y minus 4xy minus 3x square. So therefore dy by dx is equal to 9y minus 4xy minus 3x square upon 2x square minus 9x. आपल्याला दिलेल्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह भेटला आहे dy by dx is equal to 9y minus 4xy minus 3x square upon 2x square minus 9x. आता आपल्याला स्लोप ऑफ टँजंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड करायचा आहे ॲट पॉईंट 2 1. आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 ॲट दॅट पॉईंट व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट भेटणार आहे. सो dy बाय dx ॲट 2 1 इज इक्वल टू m. दिलेल्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन येत आहे 9 इंटू 1 minus 4 into 2 into 1 minus 3 into 4 upon 2 into 4 minus 9 into 2, which is equal to 9 minus 4 into 2 means 8 minus 3 into 4 means 12 upon 2 into 4 8 minus 9 into 2 18. So therefore m is equal to 9 minus 8 minus 12, which is equal to minus 11 upon 8 minus 18 means minus 10. So therefore m is equal to 11 upon 10. So slope of tangent is 11 upon 10. Similarly, slope of normal at 2 1 is m dash is equal to minus 10 upon 11. इथे आपण स्लोप ऑफ टँजंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल या दोन्ही गोष्टी फाइंड केलेल्या आहे. आता स्लोप ऑफ टँजंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल हे दोन्ही इक्वेशन भेटणार आहे. सो इक्वेशन ऑफ टँजंट इज गिवन बाय इक्वेशन ऑफ टँजंट काय आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. दिलेल्या इक्वेशनमध्ये y1 x1 आणि स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू पुट करून आपल्याला इक्वेशन भेटणार आहे y मायनस 1 इज इक्वल टू 11 अपॉन 10 इंटू x मायनस 2. आलेलं इक्वेशन सॉल्व करूया. सो 11x मायनस 10y मायनस 12 इज इक्वल टू 0 हे असणार आहे इक्वेशन ऑफ टँजंट. सिमिलरली इक्वेशन ऑफ नॉर्मल इज गिवन बाय y minus y1 is equal to m dash into x minus x1. So therefore y minus 1 is equal to slope of normal आहे minus 10 upon 11 into x minus 2. So therefore 11y minus 11 is equal to minus 10x plus 20. So therefore 10x plus 11y minus 31 is equal to 0 हे असणार आहे आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व गिवन बाय y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस x प्लस 3 वेअर द टँजंट्स आर पॅरलल टू द लाईन y इज इक्वल टू x प्लस 5. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक कर्व दिलेला आहे. ह्या कर्वला टँजंट ड्रॉ केलेली आहे आणि ती टँजंट दिलेली आहे y इज इक्वल टू x प्लस 5 आणि आपल्याला सांगितलं आहे फाइंड पॉईंट्स. सो सोल्युशन दिलेल्या इक्वेशनमध्ये आपल्याला पॉईंट्स फाइंड करायचे आहे. सो इक्वेशन ऑफ कर्व इज y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस x प्लस 3. आपल्याला हा कर्व दिलेला आहे. सो नाउ डिफरन्शिएट दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करूया. सो dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस x प्लस 3. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटणार आहे 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1. सो वी हॅव टू गिवन दॅट टँजंट इज पॅरलल टू y इज इक्वल टू x प्लस 5. दिलेल्या कर्वला टँजंट ड्रॉ केलेली आहे आणि तो जो टँजंट दिलेला आहे तो आपल्याला गिवन दिलेला आहे. टँजंट दिलेला आहे y इज इक्वल टू x प्लस 5. सो डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला
y इज इक्वल टू एक्स प्लस 5 हे इक्वेशन डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला स्लोप ऑफ टॅन्जंट भेटणार आहे. y इज इक्वल टू एक्स प्लस 5 डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन येणार आहे dy अपॉन dx इज इक्वल टू 1. हा जो 1 असणार आहे हा असणार आहे आपला स्लोप ऑफ टॅन्जंट. सो देअरफॉर स्लोप ऑफ टॅन्जंट इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू 1. बट हिअर dy बाय dx 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1 ह्या इक्वेशनमध्ये आलेल्या टॅन्जंटची व्हॅल्यू पुट करूया. सो व्हॉट वी गेट? सो देअरफॉर 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1 इज इक्वल टू 1. आलेल्या इक्वेशनमध्ये टॅन्जंट स्लोप ऑफ टॅन्जंट पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटला आहे 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1 इज इक्वल टू 1. सो इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला 3x इंटू एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 इक्वेशन भेटणार आहे. सो that means x is equal to 0 or x is equal to 4. When x is equal to 0, x is equal to 0 ही व्हॅल्यू आपल्याला जो काही कर्व दिलेला आहे गिवन y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3 ह्या कर्वमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 पुट करूया. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर आपल्याला y इज इक्वल टू 0 क्यूब मायनस 6 इंटू 0 स्क्वेअर प्लस 0 प्लस 3 दॅट्स मीन्स y इज इक्वल टू 3. जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 0 दिलेल्या कर्वमध्ये पुट करतो तेव्हा आपल्याला yची व्हॅल्यू भेटत आहे 3. सिमिलरली वेन वी हॅव टू पुट x इज इक्वल टू 4 देन y इज इक्वल टू 4 क्यूब मायनस 6 इंटू 4 स्क्वेअर प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू मायनस 5. जेव्हा आपण दिलेल्या कर्वमध्ये एक्सची व्हॅल्यू 4 पुट करतो तेव्हा आपल्याला yची व्हॅल्यू minus 25 भेटते. So the required points on the curve are x is equal to 0, x coordinates are 0, then y is 3, and when x is 4 then y is minus 25. बघा आपल्याला पॉईंट्स फाइंड करायला सांगितलेले होते ते पॉईंट्स आलेले आहे 0, 3 and 4 minus 25. विद्यार्थी मित्रांनो इथेच आपला इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल हा पॉईंट कवर होत आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण रेट मेजर हा पॉईंट स्टडी करणार आहोत. जर कुणाला काही प्रॉब्लेम आला असेल तर ते मला व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.